या क्षणाची महत्त्वाची बातमी तुम्ही बघत आहात। शिर्डीमध्ये 4 फेब्रुवारीला 2 साई संस्थान कर्मचाऱ्यांवरती हल्ला झाला होता। त्या हल्ल्यामध्ये ते दोघंही गतप्राण झाले आणि आज अहिल्यानगरच्या पोलिसांनी LCB पथकानं 7 जणांच्या टोळीला अटक केलेली आहे। एर्टिगाच्या सहाय्यानं ते साई भक्तांची लूट करायचे। त्यांच्याकडनं 2 एअरगन, 3 कोयते आणि 4 अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे। ही महत्त्वाची घडामोड आहे। शस्त्रांचा धाक दाखवून शिर्डीकडे येणाऱ्या साई भक्तांची लूटमार गेल्या 1-1.5 महिन्यात वाढली होती। रात्री आणि पहाटे हे प्रकार केले जायचे। त्यामुळं SP राकेश ओला यांच्या मार्गदर्शनामध्ये LCBचे PI दिनेश आहेर यांच्या पथकाला मोठं यश मिळालेलं आहे। CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे LCBने ही कारवाई केलेली आहे। शिर्डीतील गुन्ह्यांचं प्रमाण क्लीन शिर्डी करण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतलेली आहे। त्याचाच परिपाक म्हणून या 7 जणांच्या टोळीला LCBनं अटक केलंय, ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडनं ही शस्त्र देखील ताब्यात घेण्यात आलेली आहेत। यातून इतर गुन्ह्यांचाही उलगडा होऊ शकेल। या 7 जणांच्या टोळीवरती संगमनेर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील तक्रारी होत्या। त्यांच्यावरती संशय होताच। गेल्या 1-1.5 महिन्यात शिर्डीतील हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता। एर्टिगा गाडीसह 2 एअरगन, 3 कोयते, 4 अंगठ्या असा लाखोंचा ऐवज यांच्याकडनं ताब्यात घेण्यात आलेला आहे। या संदर्भात गॉडफादर मीडियाला LCBचे PI दिनेश आहेर यांनी अधिकची माहिती दिलेली आहे। शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील 1-1.5 महिन्यामध्ये वाढ झालेली होती। गुन्ह्यात एर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता। याबाबत कोपरगाव, संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी तपासाचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे CCTV फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे, सुएब खंडीजोड, विजय जाधव याच्यासोबतच अजून 4 साथीदार म्हणजे एकूण 7 जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं एर्टिगा वाहन, 2 एअरगन, 3 कोयते आणि 4 सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आले।